हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेड प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर आणि मी तुमचा मित्र प्रशांत शिंदे आपल्या एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे जे विद्यार्थी एम.एस. नर्सिंग CET 2026 ची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी. ओके फ्रेंड्स, तर आजच्या व्हिडिओमधले टॉपिक बघा काय-काय आपण बघणार आहे. तर त्यामध्ये आपण सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक आजचा बघणार आहे. तर तो असणार आहे आपला पेपर पॅटर्न कशा पद्धतीचा असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट म्हणजे एन-सी-आर-टी फॉलो करायचं की स्टेट बोर्ड फॉलो करायचं याच्याविषयी भरपूर सर्व विद्यार्थ्यांना मित्रांनो अजूनपर्यंत कन्फ्युजन आहे. तर याच्याविषयी पण दोन्ही विषयी हे जे दोन्ही पण आपले टॉपिक्स आहेत एन-सी-आर-टी आणि स्टेट बोर्ड कुठलं फॉलो करायचं, त्यासोबत पेपर पॅटर्न कसा असणार आहे, याच्याविषयी जे एम-एस नर्सिंग CETचं इन्फॉर्मेशन ब्रोचर असतं, तर ते इन्फॉर्मेशन ब्रोचरमध्ये जी ऑफिशियल इन्फॉर्मेशन आहे, तर ते ऑफिशियल इन्फॉर्मेशन मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला भेटणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. त्यासोबत नर्सिंग ॲप्टिट्यूड या विषयाचा स्टडी कसा करायचा, याच्याविषयी पण तुम्हाला मित्रांनो गाईडन्स केलं जाणार आहे. त्यानंतर एक अजून इम्पोर्टंट गोष्ट म्हणजे कोणती आहे, तर ते रजिस्ट्रेशन फॉर्म्स कधी स्टार्ट होतील. तर मित्रांनो, लवकरच तुमचे रजिस्ट्रेशन फॉर्म आहे, तर ते चालू होणार आहेत. आपण मागच्या वर्षी 2025 ला जर बघितलं तर तुमचे रजिस्ट्रेशन फॉर्म आहे आपल्या जानेवारी महिन्याच्या लास्ट वीकमध्ये मित्रांनो स्टार्ट झाले होते. तर आता ह्या वर्षी जर आपण बघितलं तर एक्सपेक्टेड डेट आहे मित्रांनो तुमची 4th वीक ऑफ जानेवारी, म्हणजे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मित्रांनो तुमचे जे रजिस्ट्रेशनचे फॉर्म्स आहेत तर ते चालू होतील. त्यानंतर नेक्स्ट इम्पोर्टंट गोष्ट अशी आहे, की रजिस्ट्रेशन फॉर्मसाठी काय-काय डॉक्युमेंट्स लागतील. तर मित्रांनो, डॉक्युमेंट्स वगळता तुम्हाला जे इम्पोर्टंट गोष्ट लागणार आहे, सध्याच्या घडीला जी CET सेलने नवीन अपडेट केलं आहे, तर ते आहे मित्रांनो तुमची अप्पर आयडी. ओके. तर ती अप्पर आयडी जे डिजिलॉकरचं जे अकाउंट असतं, तर तुम्ही ते ॲट अ टाईम ऑफ रजिस्ट्रेशन तुम्ही जे आपण सायबरमधून हे रजिस्ट्रेशन कराल, तर तुमचं 5 मिनिटामध्ये तिथून ते होणार आहे. बट ते काम जरी 5 मिनिटाचं असेल, पण त्यासाठी एक इम्पोर्टंट गोष्ट आहे, ती म्हणजे तुमचं आधार कार्ड हे अपडेट असणे गरजेचं आहे. आता हे कोणाचं आधार कार्ड अपडेट असणं गरजेचं आहे? जर ज्या विद्यार्थ्यांच्या नावामध्ये, त्यानंतर वडिलांच्या नावामध्ये, फोन नंबरमध्ये, पत्त्यामध्ये, त्यासोबत तुमचं जर आडनावामध्ये जर बदल जर असेल, तर त्या विद्यार्थ्यांनी त्यांचे आधार कार्ड जे आहे, तर ते मित्रांनो लवकरात लवकर अपडेट करून घ्यायचे आहे. कारण की तुमचं ते डिजिलॉकरचं अकाउंट असतं, तर ते ॲज पर आधार कार्डच्या इन्फॉर्मेशन तुमचं डिजिलॉकरचं मित्रांनो आपलं जे अकाउंट आहे, तर ते बनत असतं आणि त्या पद्धतीचा नेम आणि नंबर तुम्हाला तुमच्या अपर आयडी आहे, तर त्याच्यावर मित्रांनो भेटत असतो. तर ज्या विद्यार्थ्यांच्या आधार कार्डामध्ये जर नावामध्ये काही चूक वगैरे जर असेल, तर त्यांनी लवकरात लवकर त्यांचे आधार कार्ड हे अपडेट करून घ्यायचे. जेणेकरून ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन कराल, तर त्यावेळेस तुम्हाला याचा प्रॉब्लेम येणार नाही. ओके. त्यानंतर मित्रांनो, फॉर्मची जी क्लोजिंगची जी डेट आहे, तर ती 4th वीक ऑफ फेब्रुवारी असणार आहे. म्हणजे फेब्रुवारी महिन्याच्या एंडिंगपर्यंत तुमचे फॉर्म्स आहेत, तर ते क्लोज होतील. ओके. त्यानंतर आता नेक्स्ट इम्पोर्टंट जी गोष्ट आहे, तर ती म्हणजे आपली जी एम-एस नर्सिंग CET एक्झामिनेशन आहे, तर ती 6 आणि 7 मेला आहे. ऑलरेडी ऑफिशियल डेट्स CET सेलने सर्वांनी अनाउन्स केलेल्या आहेत आणि आय होप तुम्ही त्या डेट्स पण मित्रांनो बघितल्या असतील. ओके. तर आता आजच्या आपल्या व्हिडिओचा जो मेन टॉपिक आहे, तर त्यामध्ये आपण बघणार आहे, की तुमचा पेपर पॅटर्न कशा पद्धतीचा असणार आहे. त्यानंतर तुम्हाला एन-सी-आर-टी फॉलो करायचं आहे, की स्टेट बोर्ड फॉलो करायचं आहे आणि स्टेट बोर्ड जर तुम्हाला फॉलो जर करायचं असेल, तर तुम्हाला 11वीच्या सिलेबसवर फोकस करायचं, की 12वीच्या सिलेबसवर फोकस करायचं. तर या सर्व गोष्टी आपण मित्रांनो या नोटीसमधून आपण बघणार आहे. ओके. तर आपलं जे इन्फॉर्मेशन ब्रोचर असतं एम-एस नर्सिंग CETचं, तर हे 2025चं मित्रांनो इन्फॉर्मेशन ब्रोचर आहे. त्यामधला हा एक पेज आहे. ओके. तर आता जे 2026चं इन्फॉर्मेशन ब्रोचर आहे, तर ते लवकरच एकदा तुम्ही तुमचे फॉर्म भरून झाले, की त्यानंतर तुम्हाला हे जे इन्फॉर्मेशन ब्रोचर आहे, तर ते आपल्या CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला मित्रांनो बघायला भेटेल. ओके. तर आपण बघू याच्यामध्ये काय तर इथे 3.2 हा जो टॉपिक आहे याच्यामध्ये बघा, सिलेबस, त्यानंतर वेटेज अँड पॅटर्न ऑफ द एक्झामिनेशन, तर हे सर्व टॉपिक्स याच्यामध्ये दिलेले आहेत. ओके. इंडियन नर्सिंग काउन्सिल हॅज डिक्लेअर्ड द सिलेबस ऑफ फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, नर्सिंग, ॲप्टिट्यूड आणि इंग्लिश. तर हे 5 विषय मित्रांनो तुम्हाला आपल्या पेपरसाठी असणार आहेत. त्यानंतर आता याचे जे इम्पोर्टंट टॉपिक्स आहेत, तर यावर लवकरच तुम्हाला आपल्या चॅनलवरती मित्रांनो व्हिडिओ बघायला भेटणार आहे. त्यामध्ये तुम्हाला फिजिक्सचे इम्पोर्टंट क्वेश्चन, बायोलॉजीचे इम्पोर्टंट क्वेश्चन, केमिस्ट्रीचे इम्पोर्टंट क्वेश्चन, त्यासोबत आपण नर्सिंग ॲप्टिट्यूडचे मित्रांनो MCQ सीरीज तुमच्यासाठी स्टार्ट केलेली आहे. तर ते MCQ पण तुम्ही स्टडी करा, त्याचा पण अभ्यास करा आणि त्यासोबत इंग्लिशचे कोणते-कोणते टॉपिकवर तुम्हाला ध्यान द्यायचं आहे स्पेशली, तर ते आपण सर्व जे इम्पोर्टंट टॉपिक्स आहेत, तर त्याच्यावर सबसिक्वेंट तुम्हाला हे 5 व्हिडिओ मित्रांनो आपल्या चॅनलवर नक्कीच बघायला भेटतील. ज्यामधून तुम्हाला तुमचा सर्व इम्पोर्टंट सिलेबसचा स्टडी करायला भेटेल. ओके. त्यानंतर द क्वेशन विल बी आस्क्ड ऑन द बेसिस ऑफ क्लास 12 सिलेबस. ओके. जे आपला 12वीचा सिलेबस आहे, तर तुम्हाला मेन जो तुमचा फोकस ठेवायचा आहे, तर तो तुमचा 12वीच्या सिलेबसवर असणं खूप इम्पोर्टंट आहे मित्रांनो. ओके. तर 12वीच्या सिलेबसवर तुम्हाला तुमचा मेन फोकस ठेवायचा आहे ऑफ स्टेट बोर्ड आणि तर त्यांनी ढळढळीत अक्षरामध्ये दिलंय बघा मित्रांनो, स्टेट बोर्ड. आता जे विद्यार्थी एन-सी-आर-टीचा स्टडी करतायत, तर असं नाही की एन-सी-आर-टीचा स्टडी इकडे कामा येणार नाही. नॉलेज तुम्ही कुठून घ्या, नॉलेज तुम्हाला हे कधी ना कधी कामं पडणारच आहे. बट इम्पोर्टंट थिंग काय, की जे आपल्याला गव्हर्नमेंटने सांगितलं किंवा जे आपलं एक्झामिनेशन सेट करणाऱ्या लोकांनी जे सांगितले, की तुम्ही जर पेपर पॅटर्न हा जर स्टेट बोर्डचा सिलेबस प्रमाणे आहे, तर तुम्ही स्टेट बोर्डचा सिलेबस मित्रांनो काय करायचा आहे, फॉलो करायचा आहे. ओके. त्यानंतर याच्यामध्ये बघा त्यांनी सब्जेक्ट पण दिलेत. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्लिश, तर हे सर्व तुम्हाला आपलं जे स्टेट बोर्ड जे आहे, तर ते स्टेट बोर्डच्या सिलेबस प्रमाणे तुम्हाला मित्रांनो हे
फॉलो करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, देअर विल बी नो निगेटिव्ह मार्किंग. ओके, या पेपरमध्ये तुमच्या नीट सारखी जेई सारखी कुठल्याच प्रकारची ते निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. जेवढे पण क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट कराल आणि जेवढे तुमचे राईट येतील तर ते राईट आलेले सर्वचे सर्व मार्क्स मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये भेटून जातील. द क्वेश्चन विल बी मेनली ऍप्लिकेशन बेस, आणि सर्व जे क्वेश्चन्स आहेत तर ते सर्व अप्लाइड बेस्ड क्वेश्चन असणार आहेत. तर हे इथं आपल्याला सीईटी सेलेस सांगते. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा, MH नर्सिंग 2025 आता 2026 आपला येणार आहे. विल बी कन्सिस्ट ऑफ द 5 क्वेश्चन पेपर्स ऑफ मल्टिपल चॉईस क्वेश्चन. ओके, तर तुम्हाला 5 टाईपचे MCQ असणार आहे. 5 टाईप म्हणजे 5 विषयाचे MCQ असणार आहे. त्यानंतर ईच पेपर विल बी 20 मार्क्स, म्हणजे प्रत्येक सब्जेक्ट तुमचा हा 20 मार्क्सचा असणार आहे. डिटेल्स आर गिवन ॲज बिलो. आता आपण याच्या खाली जे डिटेल्स आहेत तर ते डिटेल्स एकदा स्टडी करू. कशा पद्धतीने तुमचा पेपर पॅटर्न असणार आहे तर हे आपण स्टडी करू. तर ही जी नोटीस आहे तर या नोटीसमध्ये इम्पॉर्टंट गोष्टी काय मित्रांनो, तर तुम्हाला 5 सब्जेक्ट आहेत. त्यानंतर तुम्हाला जर तुमचा स्टेट बोर्ड आहे तर त्या स्टेट बोर्डवर मित्रांनो तुम्हाला फोकस करायचा आहे. ओके, तुमचा जो मेन फोकस असणार आहे तर तो तुमचा 12वीच्या स्टेट बोर्डच्या बुकवर असणं गरजेचं आहे, नॉट ऑन NCERT. ओके, आणि त्यानंतर आपली थर्ड इम्पॉर्टंट गोष्ट कोणती, की याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची निगेटिव्ह मार्किंग स्कीम मित्रांनो तुम्हाला सीईटी सेलने दिलेली नाहीये. त्यानंतर तुम्हाला 12वीच्या सिलेबसवर बघायचं आहे आणि स्टेट बोर्डचा मित्रांनो फॉलो करायचं आहे. त्यानंतर आता आपण बघू की कशा पद्धतीने तुमचं जे सर्व जे पेपर पॅटर्न आहे तर तो कशा पद्धतीचा आहे. ओके, तर नर्सिंग ऍप्टिट्यूड बघा, हा खूप इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे मित्रांनो. 20 मार्क्सचा आहे हा क्वेश्चन. त्याच्यावर तुम्हाला 20 क्वेश्चन असतील. टोटल मार्क्स 20 आहेत त्याला. त्यानंतर एका क्वेश्चनला 1 मार्क असणार आहे. त्यानंतर फिजिक्समध्ये पण 20 क्वेश्चन आणि सबसिक्वेंटली आपले केमिस्ट्री, इंग्लिश आणि त्यानंतर बायोलॉजी हे सर्व विषयाचे तुम्हाला 20-20 MCQ बघायला भेटतील आणि प्रत्येक MCQ ला तुम्हाला 1 मार्क आहे. असे टोटल आपल्याकडे MCQ येणार मित्रांनो 100 MCQ येणार. त्यानंतर 100 MCQ तुम्हाला 100 मार्क्ससाठी असणार आणि तुम्हाला हा पेपर सॉल्व्ह करण्याला किती मित्रांनो, तर तुम्हाला 90 मिनिटं मित्रांनो इथे दिले जाणार आहेत. ओके, 90 मिनिटं म्हणजे जवळपास 1.5 तास आहे. 1.5 तासामध्ये तुम्हाला तुमचे जे 100 क्वेश्चन्स आहेत तर ते सॉल्व्ह करायचे आहेत. आता इंग्लिश, बायोलॉजी, केमिस्ट्री आणि फिजिक्स हे सर्व तुमच्या परिचयाचे विषय आहेत. ओके, सर्व तुम्ही हे विषय आहेत तर ते स्टडी करून तुमचे ऑलरेडी झाले असतील. तुम्ही 11वी मध्ये ते शिकलाय, 12वी मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी शिकताय. त्यानंतर इंग्लिश तुम्ही 5वी पासून शिकतायत. ओके, त्यानंतर आता जो इम्पॉर्टंट गोष्ट आहे तर ते आहे मित्रांनो नर्सिंग ऍप्टिट्यूड. तर नर्सिंग ऍप्टिट्यूडला तुम्हाला कुठलंच टेन्शन घेण्याची गरज नाही, कारण की तुमचा नर्सिंग ऍप्टिट्यूडचा स्टडी करून घेणार आहे तर ते आम्ही मेड प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स. ओके मित्रांनो, तर आपले जे क्लासेस आहेत मित्रांनो तर ते क्लासेस आपले चालू झालेले आहेत. आपल्या क्लासेसची फीस बघा 1999, तर ते आपण प्राइस मित्रांनो कमी करून 75% आपण त्याच्यावर ऑफ देऊन आपण फीस फक्त ठेवलेली आहे मित्रांनो 499. तर या 499 मध्ये तुम्हाला काय काय बेनिफिट्स भेटणार आहे बघा. तर यामध्ये तुमचे जे नर्सिंग ऍप्टिट्यूड आहेत, नर्सिंग ऍप्टिट्यूडचा तुम्हाला संपूर्ण सिलेबस याच्यामध्ये दिला जाणार आहे. नॉट ओन्ली दिला जाणार म्हणजे तुमच्याकडून तो सर्व स्टडी करून घेतला जाणार. यामध्ये तुम्हाला रेकॉर्डेड सेशन्स भेटणार. प्रत्येक टॉपिकवर तुम्हाला मित्रांनो एक सेपरेट क्लास याच्यामध्ये बघायला भेटणार. डेमो क्लासेस आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड करत आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी डेमो क्लासेस बघितले नसेल तर त्यांनी एकदा आपले डेमो क्लासेस पण मित्रांनो बघून घ्या. त्यानंतर डेली MCQ प्रॅक्टिस आहे आपल्याकडे. आपण MCQ जे सेशन्स आहेत तर ते MCQ सेशन्स पण आपण मित्रांनो यासोबत रन करणार आहे. असं नाही की तुमचा फक्त याच्यामध्ये सिलेबस कव्हर होतोय, तर त्या सिलेबसवर कशा टाईपचे MCQ विचारले जाऊ शकतात तर ते सर्व टाईपचे MCQ मित्रांनो तुम्हाला आपल्या या बॅचमध्ये बघायला भेटणार आहेत. सर्व MCQच्या पण आपण भरपूर व्हिडिओ आहेत तर ते आपल्या YouTube चॅनलवर आपण टाकले. तुम्ही एकदा तिथे YouTube चॅनलवर जा आणि सर्च करून बघा आपले व्हिडिओज, ते बघा. त्यामधून तुम्हाला समजेल की नर्सिंग ऍप्टिट्यूड कशा पद्धतीचा हा मित्रांनो विषय आहे. त्यानंतर कन्सेप्ट आणि प्रॅक्टिस बेस तुमची याच्यामध्ये टीचिंग असणार आहे. एक्झाम फोकस कंटेंट तुम्हाला आणि नोट्स तुम्हाला याच्यामधून दिला जाणार आहे. आणि नर्सिंग साठी तुम्हाला फर्दर जो गायडन्स लागणार आहे तो पण आपल्या या बॅच मधून मित्रांनो भेटणार आहे. तर नक्कीच तुमच्यासाठी एक बेनिफिशियल अशी आपली नर्सिंग ऍप्टिट्यूडची बॅच ठरणार आहे, ज्याचा फायदा तुम्हाला नर्सिंग ऍप्टिट्यूड सोबत बाकीच्या विषयांमध्ये पण मित्रांनो नक्कीच होईल. ओके, तर आय होप तुम्हाला सर्वांना आजचा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो. नर्सिंग सीईटी काय आहे, कोणते विषय आहेत आणि कोणता अभ्यासावर तुम्हाला फोकस करायचा आहे, NCERT आणि स्टेट बोर्ड याच्याविषयी तुमचं जे कन्फ्युजन होतं माइंडमध्ये तर ते मी तुम्हाला ऑफिशियल इन्फॉर्मेशन देऊन मित्रांनो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला आहे. तर अशाच नवीन इन्फॉर्मेशनसाठी व्हिडिओसाठी आपलं चॅनलला मित्रांनो आजच सबस्क्राईब करून ठेवा. शेअर करा अशा विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ, अशा पालकांपर्यंत ज्यांचे विद्यार्थी किंवा ज्या विद्यार्थ्यांना MH नर्सिंग CET 2026 हा पेपर द्यायचा आहे मित्रांनो. धन्यवाद. भेटूया आपल्या नेक्स्ट इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.